Hello everyone. In today's topic we are going to see tabulation. As we see in bar graph and line graph, here is also average, ratio, percentage. या तीन मेन पॉईंट्सवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये 6 वर्षे दिलेली आहेत, 2001 ते 2006 आणि 5 कंपन्या दिलेल्या आहेत, ABCDE. इन्फॉर्मेशन आता फक्त वाढलेली आहे, आपले नंबर ऑफ सेल्स वाढलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज इन सी ओव्हर द इयर्स. आता सी कंपनीमध्ये या 6 वर्षांमध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत आणि त्यांचा आपल्याला ॲव्हरेज हवं आहे. म्हणजे आपण काय करणार, तर 197 हे जे प्रत्येक जे एंट्रीज आहेत या सर्वांची आपण ॲडिशन करणार, त्याला डिवाइड बाय 6 करणार. हे जर का आपण केलं तर ॲन्सर येतं 315. आता याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन जास्त असल्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हे सगळं ट्रीट करावं लागेल. नंबर्स घेताना चुकून चालणार नाही, कुठल्या सेलचे नंबर आहेत हे बघावे लागतील. टोटल एम्प्लॉईज इन A&E इन इयर 2005. A&E मधले माणसं इज व्हॉट पर्सेंटेज मोर दॅन एम्प्लॉईज इन D इन द सेम इयर. ओके, व्हॉट पर्सेंटेज विचारलं आहे म्हणजे रेशो आला, तर रेशो आलेला आहे, पण व्हॉट पर्सेंटेज मोर कंपॅरिझन विचारलेलं आहे. कंपॅरिझन जेव्हा विचारतील तेव्हा ह्या दोन नंबर, आता दोन काउंट येतील, A+Eचा एक काउंट येईल आणि Dचा एक काउंट येईल. यातला जो नंबर मोठा असेल तो त्यातून छोटा वजा करायचा. मीन्स A+E - D डिवाइड बाय D. हा जो काही रेशो याला आपण जर का 100ने जर का मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्हॉट पर्सेंटेज मोर दॅन एम्प्लॉईज इन D इन सेम इयर हे उत्तर मिळेल. तर हे झाले ए मधले एम्प्लॉई, हे झाले ई मधले एम्प्लॉई 2005साठी आपण बघणार आहोत. हे झाले डी मधले एम्प्लॉई. ओके, A+Eची ॲडिशन, त्यातून D वजा केली, पर्सेंट मोर ऑर लेस आपल्याला नंबर हवा आहे म्हणून 450ला डिवाइड केले, इंटू 100 केलं, तर हे ॲन्सर आलेलं आहे 79.55%. ओके, व्हॉट इज रेशो बिटवीन एम्प्लॉईज इन A इन 2006 अँड E इन सेम इयर. म्हणजे 2006मध्ये ए आणि ईमध्ये जे एम्प्लॉईज होते त्यांचे रेशो हवेत. मीन्स 400 डिवाइड बाय 5112. हे कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं तर तुम्हाला रेशो मिळून जाईल. झालं 25:32. हे त्याचा ॲन्सर येईल. फक्त रेशो विचारलेला आहे. एम्प्लॉईज इन सी इन 2004 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ एम्प्लॉईज इन BDE टुगेदर इन द सेम इयर. 2004मध्ये पर्सेंटेज विचारले आहेत. ओके, तर सीचे एम्प्लॉईज 377 डिवाइड बाय B+D+E. आता इथे फक्त व्हॉट पर्सेंटेज विचारलेलं आहे. व्हॉट पर्सेंटेज मोर ऑर लेस असं जर का असं असतं तर आपण इथे कसं केलं असतं, आधी पर्सेंटेजचं बघून घेऊया. तर सीचे एम्प्लॉई विथ रिस्पेक्ट टू B+D+E यांचा रेशो, याला जर का इंटू 100 केलं तर ॲन्सर येतं आहे ॲव्हरेजली 30%. ओके, ह्याच प्रश्नामध्ये जर का त्यांनी विचारलं असतं एम्प्लॉईज इन सी इन 2014 इज व्हॉट पर्सेंटेज मोर ऑर लेस ऑफ एम्प्लॉईज इन BDE, म्हणजे पर्सेंटेजच्या ऐवजी फक्त व्हॉट पर्सेंटेज मोर ऑर लेस विचारलं असतं. तर हेच कॅल्क्युलेशन आपण असं केलं असतं. तर सीचे एम्प्लॉई काउंट झाले, B+D+Eचे काही एम्प्लॉईज काउंट झाले. जो काउंट मोठा आहे तो मी पहिला घेतला आणि त्यांचं सबट्रॅक्शन घेतलं. आता मोठा पहिल्यांदा का घेतला, तर ॲन्सर हे पॉझिटिव्ह आलं पाहिजे, कारण पर्सेंटेज हे नेहमी पॉझिटिव्ह असतात. 0 to 100% असतात, निगेटिव्ह कधी पर्सेंटेज नसतात. विथ रिस्पेक्ट टू B+D+E हा रेशो आला. या रेशोला मी इंटू 100 केले असते तर मला व्हॉट पर्सेंटेज मोर ऑर लेस याचं मला ॲन्सर मिळालं असतं. ओके, हे लक्षात घ्या. सिमिलरली व्हॉट इज ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज इन B ओव्हर गिवन इयर्स. बीसाठी 2001, 2, 3, 4, 5, 6 या वर्षांचे आपण एम्प्लॉईज घेतले. या सगळ्यांची आपण सम केली, याला डिवाइड बाय 6 केलं, तर ॲन्सर आलेला आहे 363. नेक्स्ट क्वेश्चन. दिस टेबल शोज इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉफिट्स ऑफ ABC इन पिरियड 2011 to 15. Except for year 2015, amounts invested by each are for the same period.
सम डाटा आर मिसिंग विच नीड टू बी कॅल्क्युलेटेड. आता हे 5 वर्ष दिलेले आहेत, 11, 12, 13, 14, 15 आणि ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दिलेली आहे. ABCची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दिलेली आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व केले होते तसेच आता आपल्याला परत प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ABCसाठी इन्व्हेस्टमेंटचे हे आपल्या त्याने आकडे दिलेले आहेत, तसेच ABCसाठी हे त्यांनी प्रॉफिटचे आकडे दिलेले आहेत. ओके, काही काही ठिकाणी काही प्लेसेस मिसिंग आहेत. ओके, जिथे प्लेस मिसिंग असेल तिथे आपण एक्स ॲज्युम करणार आणि रेशो कोड आपण उत्तर काढणार आहोत. बघूया आता पहिला प्रश्न. इफ टोटल प्रॉफिट इन 2013 इफ टोटल प्रॉफिट इन 2013 इज 7500, म्हणजे 2013मध्ये जो काही टोटल प्रॉफिट आहे याचा इथे तिन्ही क्वांटिटी ह्या अननोन आहेत. तिन्ही क्वांटिटी या अननोन आहेत, बरोबर. तर हा टोटल प्रॉफिट दिलेला आहे 7500. व्हॉट इज प्रॉफिट अर्न बाय बी. तर बीचा त्यातला प्रॉफिट किती असेल. आता हे उत्तर काढताना लॉजिकली आपण बघूया. एखाद्याने समजा 100 रुपये गुंतवले, एखाद्याने समजा 200 रुपये गुंतवले, एखाद्याने समजा 3 मित्र आहेत, ABC 3 मित्र आहेत, बरोबर. टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 600 रुपये, बरोबर. पण त्यातले 300, 200 आणि 100 ही झाली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, बरोबर. म्हणजे 50% इन्व्हेस्ट याने केलेले आहेत, 33% याने इन्व्हेस्ट केलेले आहेत. ह्याच्यातून जे काही उरतील 17% हे याने इन्व्हेस्ट केले. म्हणजे जो काही यांचा समजा प्रॉफिट झाला 100 रुपये, तर ह्यांचा जो प्रॉफिट हा त्यांच्या पर्सेंटेज वाईज डिस्ट्रीब्यूट करणार आपण. म्हणजे याला 17 रुपये, याला 33 रुपये आणि याला 50 रुपये. हे जे आपण इथे लॉजिक वापरतो आहे हेच लॉजिक आता आपल्याला आपल्या प्रॉब्लेममध्ये वापरायचं आहे. दिलेल्या डाटामध्ये आपल्याला त्याने इन्व्हेस्टमेंटचे अमाऊंट दिलेले आहेत, बरोबर. तर आपण काय केलं, ABC हे 3 मित्र घेतले, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचे अमाऊंट घेतलेले आहेत 22,000, 18,000, 20,000. ओके, ड्युरेशन किती आहे, तर प्रत्येकाने 1-1 वर्ष ही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. सो 12, 12, 12 आपण मल्टिप्लाय केले. सो हे आपण जर काय कॅल्क्युलेशन केलं त्याच्या आधी तिन्ही ठिकाणी 1000ने आपण जर का डिवाईड केलं तर आपलं कॅल्क्युलेशन अजून सोपं होईल. सो इन्व्हेस्टमेंटचा रेशो घेतला, त्याला आपण ड्युरेशनने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो रेशो ऑफ प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिटमधला आपल्याला आता रेशो मिळेल, बरोबर. हे कॅल्क्युलेशन केलं तर 264, 216, 240 हा आपला रेशो मिळाला. हा जर का आपण अजून सॉल्व केला, जर का 24ने आपण जर का डिवाईड केलं तर 11:9:10 हे आपल्याला ॲन्सर मिळतं आहे. आता प्रश्न विचारलेला आहे व्हॉट इज प्रॉफिट अर्न बाय बी. तर बीसाठी आपला रेशो आहे 9. सो 9 घेतला मी, त्याला डिवाईड केलेला आहे, त्याला आपण डिवाईड केलेला आहे. हा जो काही रेशो आलेला आहे या रेशोच्या ॲडिशनने. सो 11 + 9 + 10 हे ॲडिशन येते 20, 30. सो 9 / 30 हा झाला त्याचा रेशो. बीचा प्रॉफिटमधला रेशो आहे 9:9 / 30. पण टोटल प्रॉफिट दिलेला आहे 7,500. म्हणजे त्याला जर का आपण 9/30ला जर का 7,500ने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला बीचा प्रॉफिट मिळतो आहे. सो बीचा प्रॉफिट आहे 2250. ओके, इन्व्हेस्टमेंट मेड बाय सी इन इयर 2011 इज. प्रश्न आहे इन्व्हेस्टमेंट मेड बाय सी इन इयर 2011 इज. ओके, तर आता टेबल बघूया. 2011मध्ये सीने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. ओके, तर आता याच्यात आपल्याला काय करायला लागेल, फक्त आपल्याला एक कंपॅरिझन घ्यायला लागेल. सीची इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहीत नाही आहे, पण सीचा आपल्याला प्रॉफिट माहिती आहे, बरोबर. म्हणजे सीची इन्व्हेस्टमेंट जर का समजा एक्स असेल आणि सीचा प्रॉफिट जर का 3900 असेल, तर आता आपण त्याला कंपॅरिझनमध्ये ए घ्यायचा की बी घ्यायचा, तर आपण ए घ्यायचा. एमुळे काय होईल, एचे दोन्ही नंबर आपल्याला माहिती आहेत, एचे आपल्याला दोन्ही नंबर माहिती आहेत. सो 16,000 ही त्याची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट झाली आणि 2400 हा त्याचा प्रॉफिट झाला. ओके, हे बघा, एसाठी इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट माहिती आहे, सीसाठी इन्व्हेस्टमेंट अननोन आहे, 3900 हा त्याचा प्रॉफिट आहे.
ह्यांच्यासारखा आपण क्रॉस रेशो घेतला, क्रॉस रेशो घ्या किंवा काही घ्या, रेशो घेतला तरी चालेल. 16,000 डिवाइड बाय सी इज इक्वल टू 2400 डिवाइड बाय 3900. हे जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला सीची व्हॅल्यू मिळून जाईल. इन 2015 टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ ए अँड बी टुगेदर इज 28,000. If A and B invested their amounts for 12 months and 8 months respectively, then C's investment was for how months? ओके. ए आणि बीने 2015मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 28,000 2015मध्ये केलेली आहे, बरोबर. ए अँड बी इन्व्हेस्टेड देअर अमाऊंट्स फॉर 12 and 8 months. 12 and 8 months म्हणजे ए आय ही झाली एची इन्व्हेस्टमेंट, बी आय ही झाली बीची इन्व्हेस्टमेंट, बरोबर. ए आय ही झाली एची इन्व्हेस्टमेंट, बी आय ही झाली बीची इन्व्हेस्टमेंट. याने 12 महिने इन्व्हेस्ट केलेले आहे, याला 8 महिने इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. म्हणजे ह्याची इन्व्हेस्टमेंट झाली 12 ए आय, बी आयची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 8 बी आय. ओके. आता 6,300 आणि 5,600, 6,300 आणि 5,600, 2015मध्ये 6,300 आणि 5,600. ओके. हे आपल्याला त्यांनी आकडे प्रॉफिटचे दिलेले आहेत. तर हा जो रेशो आहे हा रेशो इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे आणि हा रेशो आहे प्रॉफिटचा. हा रेशो जर का आपण कंपेअर केला, तर आपल्याला ए आणि बीमधला रेशो मिळतो आहे 3:4. ओके. आपल्याला सीची इन्व्हेस्टमेंट किती महिन्यांसाठी आहे हे काढायचं आहे. ओके. तर त्यासाठी आपण आधी एची इन्व्हेस्टमेंट आपण काढतो आहे. आता हा जो रेशो मिळालेला आहे या रेशोवरून इन्व्हेस्टमेंट ऑफ ए 3:4, 3/7 हा झाला त्याचा रेशो. 7 कसा आला तर 3 + 4 केल्यावर 3/7 आला. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी दिलेली आहे, 28,000. सो 3/7 × 28,000. सो 12,000 ही झाली एची इन्व्हेस्टमेंट, 16,000 ही झाली बीची इन्व्हेस्टमेंट. आता एची इन्व्हेस्टमेंट मिळाल्यामुळे आपल्याला सीचा ड्युरेशन पिरियड कळतो आहे. ओके. सी काय झालं आहे 2015मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे एक्सेप्ट फॉर इयर 2015 अमाऊंट इन्व्हेस्ट बाय ईच आर फॉर सेम पिरियड. 2015 सोडून बाकी सर्व वर्षांसाठी प्रत्येकाने सेम ड्युरेशनसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पण 2015साठी आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये ड्युरेशन माहीत नाही आहे. ओके. आणि दिलेल्या टेबलमध्ये सीसाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिलं आहे, सीसाठी त्यांनी प्रॉफिट दिलं आहे. ए बीसाठी प्रॉफिट दिले आहेत पण ए बीसाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी जेव्हा ए बीची आपल्याला दिलेली आहे त्याच्यावरून आपण ए आणि बीसाठी पहिल्यांदा आपण प्रॉफिटचा वापर करून इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट काढली. आता इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट काढल्यावर ए आणि सीमध्ये जर का आपण कंपेअर केलं तर 12,000 ही झाली एची इन्व्हेस्टमेंट, 32,000 ही झाली सीची इन्व्हेस्टमेंट. एने 12 वर्षासाठी गुंतवणूक केलेली आहे, सीने एक्स आपल्याला माहीत नाही आहे सो आपण ॲज्युम केला आहे एक्स. ओके. 6,300 हा त्याचा प्रॉफिट झाला, 8,400 हा सीचा प्रॉफिट झाला. आता हे जर का आपण कॅल्क्युलेशन कसं करणार तर 12,000 × 12 डिवाइड बाय 32,000 × एक्स. हा रेशो झाला इन्व्हेस्टमेंटचा इज इक्वल टू 6,300 रेशो ऑफ प्रॉफिट. हे जर का कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं आहे x = 6. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज रेशो ऑफ प्रॉफिट अर्न बाय ए इन 2012 to 13? रेशो ऑफ प्रॉफिट अर्न बाय ए इन 2012 to 13. ओके. 2012 आणि 13मध्ये एसाठी प्रॉफिट दिला आहे का? 2012 आणि 13मध्ये एसाठी प्रॉफिट हा अननोन आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2012मध्ये एची आणि सी या दोघांमधलं आपल्याला कंपॅरिझन घ्यायला लागेल.
आणि रेशो विचारलेला असल्यामुळे आपल्याला रेशो ऑफ प्रॉफिट, एचा प्रॉफिट 2012मधला डिवाइड बाय 2013मधला. सो एच्या प्रॉफिटसाठी आपल्याला 2 इक्वेशन्स काढायला लागतील. तर 2012मध्ये आपण जर का रेशो घेतला, तुम्ही एकतर इन्व्हेस्टमेंटचे रेशो घेऊ शकता AI डिवाइड बाय CI किंवा प्रॉफिटचे रेशो घेऊ शकता. काही केलं तरी ॲन्सर हे सेमच येणार आहे. AI डिवाइड बाय AP जरी केलात आणि CI डिवाइड बाय CP, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा रेशो घ्या किंवा प्रॉफिटचा रेशो घ्या, कसंही तुम्ही करू शकता. तर AI डिवाइड बाय CI इज इक्वल टू AP डिवाइड बाय CP, याच्यावर आपल्याला ॲन्सर आलेला आहे AP इक्वल टू 9600. बघा 2012मध्ये 2012साठी आपल्याला एचा प्रॉफिट काढायचा आहे, एची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आणि सीसाठी त्यांनी दोन्ही नंबर दिलेले आहेत. दोन्ही नंबर दिलेले असल्यामुळे आपण डिरेक्टली 20,000 क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 11,000 डिवाइड बाय 4400. हे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जर का सॉल्व केलं तर आपल्याला 2012मध्ये एसाठी असलेला प्रॉफिट आपल्याला मिळतो आहे. आणि आधीच्या प्रश्नावरून 2013मध्ये एचा प्रॉफिट किती आहे, तर 2,750. हे आपण पहिल्या प्रश्नामध्ये काढलेलं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये आपण एचा प्रॉफिट आपण लगेच काढलेला आहे. ओके, तर या दोघांचा जर का तुम्ही फक्त रेशो घेतलात तर आपल्याला ॲन्सर मिळतं आहे 192:55. If profit earned by C is 25% of his investment in 2014, then what is ratio of total investment in 2013 to 14? आता बघा 2014मध्ये टोटल प्रॉफिट किती आहे, 2014मध्ये टोटल प्रॉफिट किती आहे, 2014मध्ये टोटल प्रॉफिट किती दिसतो आहे आपल्याला, तर 2014मध्ये 4,000, 4,500 आणि 3,500. 2014साठी इथली एकही इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट त्यांनी आपल्याला इथे दिलेली नाही आहे. तर प्रॉफिटचा टोटल आपण जर का केला तर टोटल प्रॉफिट आहे 12,000. प्रॉफिट अर्न बाय C इज 25% ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट इन 2014. ओके, आता 2015 सोडून बाकीच्या याच्यासाठी ड्युरेशन सेम आहे. ओके, सो प्रॉफिट पर्सेंटेजसुद्धा सेम आहेत सगळ्यांसाठी. तर प्रॉफिट पर्सेंटेज 25% इज सेम टू ऑल. प्रॉफिट पर्सेंटेज 25% इज सेम टू ऑल. आता याच्यात 2013साठी टोटल इन्व्हेस्टमेंटचा आकडा हा आहे 60,000. जर का आपण टेबलमध्ये बघितलं तर 2013साठी टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे ABCची जर का टोटल इन्व्हेस्टमेंट जर का ॲड केली तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट मिळते. ओके, 2014मध्ये काय झालं आहे तर टोटल प्रॉफिट हा आहे 12,000. टोटल प्रॉफिट आहे 12,000. ते काय म्हणतात, प्रॉफिट अर्न बाय C इज 25% ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट इन 2014. तर प्रत्येकाचा प्रॉफिट पर्सेंटेज हा सेम आहे. प्रत्येकाचा प्रॉफिट पर्सेंटेज हा 25% आहे. म्हणजे 12,000 जर का 25% असतील, 25% कोणाचे, प्रॉफिट जो अर्न झालेला आहे 25% हा त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर आहे, बरोबर. म्हणजे 25% जर का त्याचा प्रॉफिट असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट ही नक्कीच 100% असणार आहे. म्हणजे जर का मला आता प्रॉफिट 25% जो आहे 12,000 हा जर का मला आता कळला आहे, तर मला जर का टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची असेल 100%, तर मला 25×4 जसे झाले तसेच 12,000×4 करायला लागतील. म्हणून टोटल इन्व्हेस्टमेंट ही येते 12,000×4 48,000. आता त्यांनी रेशो विचारला आहे 2013 ते 14ला. म्हणजे 2013चा जो काही आकडा असेल हा वर असेल. 2013चा आकडा आहे 60,000 हा आहे न्युमरेटरला आणि 48,000 हा आकडा आहे डिनॉमिनेटरला. सो रेशो आलेला आहे 5:4.